बातमीपत्राला सुरुवात करूयात। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर या टप्प्यातील मतदारसंघांमधला प्रचार थांबलेला आहे। लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय, ज्यात जातीय जनगणनेसह महिला, शेतकरी आणि सैनिकांबाबत महत्त्वाची आश्वासनं देण्यात आलेली आहेत। पाहूयात। पवारांचा शपथनामा, महायुतीचा हंगामा, जातनिहाय जनगणनेसह विविध आश्वासनं, आरक्षणाची टक्केवारी देखील वाढवण्याची ग्वाही, पवारांच्या शपथनाम्यावर सत्ताधाऱ्यांची टीका। राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीचा सामना करताना शरद पवार यांनी महिला, शेतकरी, मागासवर्गीय आणि सैनिक अशा सर्वच क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। याचंच प्रतिबिंब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केलेला शपथनामा अर्थात जाहीरनाम्यात दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या शपथनाम्यातून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात। घरगुती गॅसच्या किमती निश्चित करणार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मर्यादित करणार, महिलांना शासकीय नोकरीत 50% आरक्षण, अग्निवीर योजना बंद करणार, शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर 0% जीएसटी, शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत दर देणार, त्यासाठी शेतकरी आयोग निर्माण करणार, प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख रुपये देणार, सत्तेत आल्यावर जातनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची 50% अट दूर करण्यासाठी विशेष कायदा करणार। विविध घोषणांमधून सर्व क्षेत्रातील बहुसंख्य मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न पवारांच्या राष्ट्रवादीने केल्याचं दिसतंय। भारतरत्न देण्यासाठी मागणी करता येईल, तो जाहीरनाम्याचा विषय होऊ शकत नाही आणि भारतरत्न त्यांना दिला पाहिजे ही सगळ्या महाराष्ट्राचीच भावना आहे। आनंद आहे आमचा, उलट अशा गोष्टी, चांगल्या गोष्टी देशात झाल्या पाहिजे, पण प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं दिल्लीत ऐकत नाही, हा अलीकडचा प्रॉब्लेम। सत्ताधारी महायुतीनं मात्र पवारांच्या या जाहीरनाम्यावर टीका केल्याचं पाहायला मिळालं। पवारांच्या जाहीरनाम्यात नवं काहीच नसल्याचा टोला भुजबळांनी लगावला, तर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी पवारांचा जाहीरनामा देशविरोधी असल्याचा आरोप केला। असं कुठल्या कायद्यात वगैरे काय म्हटलं तर दाखवा, कायदा या निवडणुकीचं काय बुक वगैरे काय असेल तर दाखवा की अशी मागणी होऊ शकत नाही। तर मागणी काय, काही मागण्या होऊ शकतात, आम्ही हे असे प्रयत्न करू, त्याचे प्रयत्न करू, त्याचे प्रयत्न, त्यात चूक आहे? मागणी करायला त्याच्यामध्ये चुकीचं असं काय आहे? पवार साहेबांनी शपथनामा देणे म्हणजे जनतेला ते मूर्ख समजतात आहे। शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसणाराचा नामा आहे, त्यामुळे पवार साहेबांच्या या शपथनाम्यावर एकही मत मिळणार नाही, या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही। विरोधकांच्या या आरोपांवर पवारांच्या राष्ट्रवादीने देखील जोरदार पलटवार केला। हा पुरोगामी विचारांचा जाहीरनामा असल्याचा पलटवार सुप्रिया सुळेंनी केला। अतिशय उत्तम पुरोगामी विचारांचा जाहीरनामा आहे तो। पुढची 5, 10 आणि 25 वर्षाचे टप्प्याटप्प्याने विकास होत असतो आणि आजचे काही निर्णय दीर्घकालीन त्याचे इम्पॅक्ट्स असतात। त्यामुळे या सगळ्याचा विचार करून अतिशय चांगल्या पद्धतीने एक पुरोगामी विचाराचा 21व्या शतकाला साजेचा असा मॅनिफेस्टो आज केला। एकंदरीतच एकीकडे केंद्रातील एनडीए सरकार अग्निवीर सारख्या योजनांना प्रोत्साहन देत असताना काँग्रेस आणि पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अग्निवीर योजना बंद करण्याचं आश्वासन देत आहे। त्यासोबतच जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी भाजपला घेण्याची तयारी केल्याचं दिसतंय। त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे जाहीरनामे मतदारांना आकर्षित करण्यात किती यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।